आता गुजरातमध्ये जाणार आहोत, तिकडेही मुसळधार पावसाने अक्षरशः दैना केली आहे। अहमदाबादेत अनेक भागात पाणी साचलंय, लोकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। अहमदाबादच्या उच्चभ्रू भागात देखील गुडघाभर पाणी पाहायला मिळालं। अनेक वाहनं बंद पडली, चहूबाजूने शहराला पाण्याचा वेढा पडलाय असं चित्र अहमदाबादमध्ये पाहायला मिळालं। गुजरातच्या वलसाडमध्ये जोरदार पाऊस झालाय, जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। मधुबन धरणातनं 25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, तर नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याची आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यास सांगण्यात आलेलं आहे। तर वलसाडमध्ये एक बस पाण्यात अडकल्याचं पाहायला मिळालं। अंबेदी कोपरली मार्गावर ही घटना घडली। या बसमधील 35 प्रवाशांना पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। गुजरातच्या नवसारी भागात अतिमुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे जनजीवन ठप्प झालंय। रस्त्यांवर अनेक फूट पाणी साचल्याचं चित्र आहे। अनेक लोकांची घरं पाण्याखाली गेली आहेत। कावेरी आणि पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली, त्यामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली। आजूबाजूच्या सखल भागात पाणी साचलं, लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागलाय। तर गुजरातच्या वाव थराड भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे। नागरी भागात तसंच बाजारपेठांमध्ये पाणी घुसलं, व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। अमरेली भागात देखील मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं, अनेक घरांमध्ये पाणी घुसलं। बारडोलीमध्ये अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत। मिंढोला नदीची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे। तिकडे सुरतमध्येही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आहे। पाण्यात अडकलेली कार ट्रॅक्टरच्या साथीने बाहेर काढण्यात आलेली आहे। चालकाचीही सुखरूप सुटका करण्यात आली।